आग्रह कोणी करू नका. आपल्या आपल्यात सोडून देत जा भरपूर. एक मनाचं मला नाव नाही घेतलं, नाव घ्यायचं मला दादा तर बरंच होईल. सगळ्यांची माफी मागू. आपण दुःखात आणि ताईच्या न्यायासाठी आलो म्हणून जर बोलायला नाही मिळालं, नाव नाही घेतलं, रुसायचं नाही. इथून पुढे एक ध्येय ठेवायचं, आपल्यासाठी भाषण महत्वाचं नाही तर न्याय महत्वाचा. काही करू थोडी किमती तुमची करायची, एवढं ध्यान ठेवायचं. काही उपयोग होणार नाही. तुम्ही करण्यात आपल्याला काय मिळणार. म्हणून कुणाचं नाव घेतलं रुसायचं नाही, नाही घेतलं रुसायचं नाही, कोणाचं वेळ नाही मिळालं नाही. फक्त आपण ज्यासाठी एकत्र आलो तो विषय मार्गी काढायचा, एवढं स्वप्न आपण प्रत्येकानं करत जायचं. इथून पुढं मात्र एकमेकाला तसं सांभाळून घ्या. मी परळीला गेलो त्या दिवशी सांगितलं होतं, आता आपण या मॅटरमध्ये आलो. आणि ज्या ताईने मला मागण्या केल्या होत्या ते आपण 5-6 दिवसात पूर्ण केल्या. त्यांनी सांगितलं होतं SIT नियुक्त करायची किंवा सापळे भावना पाहिजे. म्हणलं कुमवत बी काय काम येतं, कुमवत सुद्धा इथं गाव थांबायचं आहे का काय. आरोपी धरायचा त्यामुळे धर्मानाचा चेला टाकायचा. जोपर्यंत मराठी आणि मनोज जारगे मॅटरमध्ये दुसरा आरोपी गुंतला जाणार नाही. ओरिजिनलच, डुप्लिकेट नाही. ती भाड्याने आणला, पगाराने आणला, पैसे देऊन आणला, त्याच्या आजीला पैसे दिले, आज्या दिले, तो गुंतला. इथं राम आहे भाई, इथं सोपं नाही. तुम तो मोगा म्हणले, असला पालकमंत्री बघायच नाही का. अरे भाई आम्ही तरी का बघायला. आता याला उपर येऊनच द्यायचं नाही. ते होईल ते होईल. मुसलमानाच्या दलित मराठीचा वाटा गेले की नुसते ठोकायचे दुर्गो. दलित बीचं काम नाही ठेवले दुर्गो. त्या दादाचा कौतुक करावं लागत राव. एवढ्या खना खन थोडी देत कोणाला. ते तिकडे संदीप भया दसांना पप्पा कासाला जातात नाही. त्याला जाऊन कण चढून द्यायचं. खरंच दादाचं कौतुक करावं लागलं ना. मी तुम्हाला माहिती आहे ना, पण मग घुसती करत असतो आपला काच का माहिती आहे तुम्हाला. अरे या वयात माणूस आपल्यासाठी लोक अंगावरती घेतोय. सगळ्यांनी जाण ठेवली पाहिजे. दादा आहेत ना, मी तुम्हाला काय करायचं. आम्ही आहे म्हणून द्या काय व्हायचं. उलसी काही बोललं लगेच कौतुक होतं त्यांचं. उलसी काही बोललं खरं बोलले, वयानं मोठे बोलून द्या ना, काय फरक पडत होता. वयानं मोठा माणूस आहे, वयस्कर आहे, थोडं बोल ऐकून दमच नाही. ते काय कोण म्हणले पदार्थाचे म्हणजे देऊ नका काय असं म्हणले. अरे 800 झेडळी लागली त्यांना, दमच नाही ना. अरे काहीतरी अनुभवातून बोलले असते. तुमच्या बापाच्या वयाचे दम नाही. इतके उदगी आहेत ना. टोळी टोळी बरं का, लाभार्थी टोळी नाही तर लगेच वडी देते आमच्या सगळेच. लाभार्थी टोळी इतकी उदगी आहे ना, नीटच करणार. शब्द आपला नीटच करणार, सुट्टी देणार नाही. मग स्वप्न भया म्हणले कमेंट टाकी दे.